सामाजिक राजकीय जीवनामध्ये अनेक भाषणं मी केली आणि अनेक भाषणं ऐकली, परंतु एकाच भाषणामध्ये जोशही आहे आणि भावनाही आहे असं कॉम्बिनेशन मी आज पहिल्यांदा पाहिलं. अशा विजय बापूंच्या अतिशय जोशपूर्ण, म्हणजे जे मी ठरवलं होतं त्यात मी चुकलो नव्हतो, आता मी माघार घेतोय त्यातही मी चुकत नाहीये, असं दोन्ही प्रभावीपणे मांडणं हे खूप कठीण असतं. अटल बिहारी वाजपेयी नेत्याची व्याख्या करताना असं म्हणायचे की नेता तो नेतो, लीडर तो लीड करतो. आज विजय बापून हे दाखवून दिलं. देवेंद्रजी येऊ शकत नसल्यामुळे मी येणार. मला थोडी भीती होती की या सभेला संख्या किती असेल. ज्या प्रकारचा जनसमुदाय आज या ठिकाणी आला आहे आणि बापूने आवाहन केल्यानंतर सगळ्यांनी आपल्या खिशातला टॉर्च करून एकनाथजींना आणि अजितदादांना आश्वासन केलं की पुरंदरमधून सगळ्यात जास्त लीड देणार. तो पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये खूप आनंद झाला. इतक्या प्रभावी भाषणानंतर खरं म्हणजे ही सभा संपली पाहिजे, कारण सभेचा हेतूच संपला आहे. विजय बापूंनी सुनीत्रा वहिनींना पाठिंबा घोषित केलेला आहे. जवळजवळ तो पाठिंबा आणि ही संख्या हे भविष्य कोणाला वेगळं सांगावं लागणार नाही की आता सुनीत्रा वहिनी 2 लाख 3 लाख 4 लाख आता मोजत बसूया, अशा मार्जिनने विजय होणार आहे. मग मला असं वाटतं की वेगळं एकनाथजींनी किंवा अजितदादांनी किंवा मी बोलण्याची आवश्यकता नाही. आणि त्यामुळे विजय बापूंनी जे जे म्हटलं त्याला मम म्हणण्यासाठी मी उभा आहे. मम म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं होतं तेच मला म्हणायचं होतं. त्यामुळे मी मम म्हटलं की माझं भाषण संपेल, पण मग विजय बापू नंतर मला केव्हा बोलवणार नाही आहे, काय 2 मिनिटात संपवतो भाषण, म्हणून मी अजून एखादा मिनिटं भाषण करून माझं बोलणं संपवणार आहे. कारण ह्या दोन्ही नेत्यांना ज्या प्रकारचं टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये फार वेळ आपण भाषणांमध्ये घालवलेला बरा नाही असं मला वाटतं. त्यामुळे व्यासपीठावरील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री, आपला एक नेता जातोय म्हटल्यानंतर अनेक बेदरकार नेते मी पाहिले माझ्या आयुष्यात. अरे एजेल बोना तू कुठे जातो तू असं न म्हणता सारखे अस्वस्थ, सारखे बापूंना फोन, सारखे कोण सांगू शकतो, कोण मित्र बोलू शकतो, असं एकेका माणसासाठी कष्टी होणारे, प्रयत्न करणारे असे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर, स्वाभाविकपणे माझे परममित्र विजय बापू आणि सर्व मान्यवर बंधू आणि वगैरे. माझ्या गुरूंनी मला अनेक वाक्य दिली आणि एकेका वाक्यात त्यांनी आयुष्याचं तत्वज्ञान दिलं. त्यातलं एक वाक्य असं की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा करायची नसते, नेत्याने इच्छा व्यक्त करायची असते. नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, अनुशासन आम्हा प्यार, आम्ही सेवक पक्षाचे कुठल्याही कार्य असं तयार. त्यामुळे विजय बापूंना आज्ञा द्यावी लागली नाही एकनाथजीने, विजय बापूंना केवळ इच्छा व्यक्त करावी लागली एकनाथजीने. अरे बाबा बस झालं यार, तुझ्या एकट्या बंडखोरीने अख्ख्या महाराष्ट्राचं वाटोळ होईल. आणि ते बापूने ऐकलं आणि नेत्याची इच्छा ही आज्ञा मानली. चलो भाई आप आज्ञा मत दो, हम काम करते हैं. तर असा एक मोठा आदर्श या ठिकाणी त्यांनी घडवून आपल्या समोर दिला. मला एक त्यांनी पुरंदर, तह, शिवाजी महाराज इतके किल्ले सोडले, तितके किल्ले घेतले, फार ते पुरंदरचेच आहेत, आपण सगळे शिवभक्त आहोत. पण मला बसल्या बसल्या एक वेगळीच कल्पना असते. क्रिकेटमध्ये बघा फास्ट बॉलर असतो ना, फास्ट बॉलर तो उलटा जातो. माझ्यासारखा वेडा क्रिकेटर हे उलट कुठे चाललाय, तो जेवढा मागे 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 जातो तेवढा त्याचा स्पीड जास्त पडतो आणि मग लक्षात की अरे बापू यासाठी मागे गेलो होय. तसं विजय बापू मागे नाही गेलेले आहेत, ते लांब छलांग मारण्यासाठी मागे गेले. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक इतिहास घडवण्यासाठी ते मागे गेलेले आहेत. की अरे पठ्ठ्यानो, केवळ स्वार्थाचा विचार करायचा नसतो, तर पठ्ठ्यानो आपल्या माणसाचा, आपल्या समाजाचा विचार करायचा असतो. असं विजय बापूंनी आज मोठं उदाहरण या ठिकाणी घडवून दिलं आहे. दोघेही या ठिकाणी आलेले आहेत. एकाकडे खजिना आहे, दुसऱ्याकडे चावी आहे. दादांकडे खजिना असून काय उपयोग आहे, एकनाथजींची फायनान्सही लागते, त्यामुळे चावी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे खजिना पण आला आणि चावी पण आली, दोन्ही एका वेळेला येऊन गेले. आणि ह्या दोघांना नेहमी प्रोत्साहन देणारे देवेंद्रजी
नांदेडला अमित भाईंच्या सभेमध्ये बरोबर आहेत, ते त्या दोघांना असं म्हणत असतात, मी असं म्हटलं असतं, मामा तुम्ही करताय ते चांगलं आहे, मी करतो आहे तुमच्याबरोबर. मला असं वाटतं की तोही एक मोठं उदाहरण आहे, महाराष्ट्राच्या नाही, देशाच्या नाही, सामाजिक राजकीय जीवनातलं मोठं उदाहरण आहे की या राज्याचे मुख्यमंत्री असणारे, यशस्वी मुख्यमंत्री असणारे, काही चूक नसताना सुद्धा 33 महिने सरकार नाही, सगळ्या बाजूने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, सरकार पुन्हा आल्यानंतर पटकन उडी मारून खुर्चीवर बसायला पाहिजे होतं. ते म्हणाले नाही, जे धाडस एकनाथजींनी दाखवलं ते धाडस या देशाच्या राजकीय जीवनामध्ये कोणी दाखवलं नव्हतं. सत्तेमध्ये असताना बाहेर पडणं, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना कन्व्हिन्स, एकटं बाहेर पडणं सोपं असतं, आपल्या 8-8 मंत्र्यांना घेऊन बाहेर पडणं, 13-13 खासदारांना घेऊन बाहेर पडणं, 39 आमदारांना घेऊन बाहेर पडणं, माहित नाही पुढे काय होणार, कोर्टात काय होणार आहे, डिस्क्वालिफिकेशन होणार आहे का, आपल्या बरोबर घेऊन आलं त्यांना न्याय मिळणार आहे की नाही, असं काही न विचार करता केवळ तत्वासाठी, हिंदुत्वासाठी जर एकनाथजी बाहेर पडले असतील तर मुख्यमंत्री पदाचा मुकुट त्यांच्याच डोक्यावर शोभणार आहे असं म्हणून अतिशय आनंदाने सेकंड रँकला काम करणं हे सोपं नाही. ते कादंबऱ्यांमध्ये फार सोपं असतं. आणि तेव्हा असे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या दोघांच्या मागे आहेत. त्यामुळे तिजोरी एकाकडे, चावी एकाकडे आणि मागे देवेंद्रजी. त्यामुळे विजय बापू आणि त्यांच्या सगळ्या सरकारने कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही. शेवटी मी एकच म्हणेन की ही लढाई जी आहे ती लढाई लोकसभा नाहीये. या देशाला चारी बाजूने घेरण्याचा जो प्रयत्न झाला, या देशाला संपवण्याचा जो प्रयत्न झाला, या देशाचा इतिहास संपवण्याचा प्रयत्न झाला, या देशाची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यातून पुन्हा एकदा देश एका उंचीला नेण्याचं जे काम मोदीजीने केलं, त्यातल्या काही गोष्टी शिल्लक आहेत. ज्या इंग्रजांनी ह्या देशावर 150 वर्ष राज्य केलं, त्यांना 5व्या नंबरवरून मागे ढकलायचं इंग्लंडला आणि आपण 5व्या नंबरवर जायचं, हे सोपं नाही आहे. केवळ 10व्यावरून 5व्यावर आपली अर्थव्यवस्था आली नाही, तर इंग्लंडला मागे ढकलून 5व्या नंबरवर आलो आणि 2030 पर्यंत जर्मनीला आणि जपानला मागे ढकलून आपल्याला 3 नंबरवर यायचं आहे. आणि 15 ऑगस्ट 2047 साली ज्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळेला अमेरिका आणि चायना फक्त बाकी राहते, त्यांना मागे ढकलून 1 नंबरवर जाण्याचं स्वप्न पाहतो. अशी ती मोठी लढाई आहे. ही लढाई एक लोकसभा जिंकली, 2. मला एक सांगा की 272 खासदार झाल्यानंतर जर पंतप्रधान होता येतं तर व्हाय 400 पार, काय 400 पारची का घोषणा काढणार, अबकी बार 400 पार, अबकी बार. अरे फार गोड वाटतं, असं आहे का ते? त्याच्यामध्ये मोठं गणित आहे, खूप मोठं गणित आहे. इथला लहान मुलगा सांगेल, राहिलेली सगळी कामं पूर्ण करायची आहे, त्याला 3/4 मतदान लागणार आहे. आणि त्याहीपेक्षा शेवटचं वाक्य माझ्या गुरुनी मला असं सांगितलं की ताकद इतकी वाढव की जी कधी वापरावीच लागणार नाही. त्या ताकदीच्या भीती, हे बाबा 400 आपल्याला विरोधी पक्ष नेता नाही. 5 वर्ष ह्या देशाच्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नाही, कारण 572 ते 10% म्हणजे 57.2 खासदार लागतात. काँग्रेसचे 44 होते. निवडणूक पूर्व अग्रीमेंट झालं नाही, ते नोंदवलं नाही तर कलेक्टिव्ह फिगर धरता येत नाही. त्यामुळे विरोधी पक्षामध्ये बरेच खासदार असूनही कोणाला 57 मिळालं नाही. 5 वर्ष लोकसभेला विरोधी पक्ष नेता नाही, सोपं नाही गणित. ताकद इतकी वाढव की जी कधी वापरावीच लागणार नाही. ही स्थिती येण्यासाठी अबकी बार 400 पार आहे. 2014 साली पंतप्रधान झाले मोदीजी. 14 ते 24 या देशामध्ये एकही दंगल झाली नाही. झाली? कोणाला माहिती असेल तुम्हाला सांगा. 14 ते 24 एकही दंगल झाले नाही, एकही बॉम्बस्फोट झाला नाही. ताकद इतकी वाढव की ती वापरावीच लागणार नाही. 370 कलम रद्द झालं, दंगा नाही. 35 रद्द झालं, दंगा नाही. तलाक कायदा झाला, दंगा नाही. राम मंदिर झालं, दंगा नाही. ताकद इतकी वाढव की जी वापरावीच लागणार नाही. अशी ही लढाई आहे. ते मान्य आहे की दुजवणीचं पाणी हवंच आहे आपल्याला, पण ताकद लढाई खूप मोठी आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना हात जोडून मी विनंती करतो, देवेंद्रजीच्या वतीने आपल्याला निरोप देतो की आपल्याला या मतदारसंघामध्ये केवळ विजय नाही, संपूर्ण देश पाहतो. जसं एकनाथजींच्या एका अर्थाने बाहेर पडल्यानंतर
38 देशातले लोक त्यांना मॉनिटर करतात. 38, अरे भाई कोण आहे ये कोण आहे, ये दाढीवाला कोण आहे, ये कैसे इतना साहस किया. 38 देशातले लोक त्यांना मॉनिटर करतात. तसं संपूर्ण देश बारामतीला मॉनिटर करतोय. क्या होगा क्या होगा, जरा निवडणूक जवळ बेटिंग असं लागणार आहे, बेटिंग असं लागणार आहे. सगळेजण बेटिंगवर बसणार, अरे इतने लाख से, अरे इतने लाख से. अख्ख्या देशाचं लक्ष लागलेली ही लढत असल्यामुळे आपण गुंजवणी पाणी मिळूया, हिंजवडीचा पुरंदरचा एअरपोर्ट करूया, हिंजवडीचं IT पार्क करूया, हे करून घ्यायचे, धरून ठेवूया, सोड्या तुम्हाला. पण बरोबरीने खूप मोठी लढाई जिंकायला आपण निघालेलो आहोत, त्यात आपला सहभाग असला पाहिजे असं आवाहन देवेंद्रजींच्या वतीने करून मी माझं बोलणं संपवतो.